प्रेमसूत्र या सिनेमात संदीप आणि पल्लवी यांच्या इतकीच महत्त्वाची भूमिका श्रुती मराठे आणि लोकेश गुप्ते यांचीही आहे। सिनेमात लोकेश हा संदीपच्या मित्राच्या भूमिकेत असून श्रुती ही एका धनाढ्य व्यक्तीच्या मुलीच्या भूमिकेत आहे। प्रेमाचं सूत्र समजावून सांगताना संदीप आणि पल्लवीच्या भूमिकेशी समांतर असलेली अशा या दोघांच्याही भूमिका आहेत। लोकेशसाठी ही भूमिका फारशी आव्हानात्मक नसली तरी श्रुतीसाठी ही भूमिका थोडी बोल्ड होती। एकूणच या दोघांचे याबाबत काय म्हणणं आहे ते आम्ही जाणून घेतलंय। प्रेम आंधळं नसतं असं प्रेमसूत्र हा सिनेमा सांगतोय। या सिनेमाविषयी आपण आता जाणून घेणार आहोत श्रुती मराठे आणि लोकेश गुप्ते यांच्याकडनं। लोकेश, खरं तर याआधी तू बऱ्याच सिनेमांमध्ये ज्या भूमिका केल्यास, पॉझिटिव्ह केल्यास, ग्रे शेड केल्यास, निगेटिव्ह केल्यास, पण प्रेमसूत्रमधला मला थोडा तो प्रोमोमधनं फ्लटी लोकेश वाटतोय। काय एकंदरीत आहे प्रेमसूत्र? येस, तो आहे तसंच आहे कॅरेक्टर। ते बेसिकली खूप सेट आहे, खूप महत्त्वाकांक्षी मुलगा आहे तो, आणि आत्ता ज्या क्षणाला जे वाटतं त्या क्षणाला तो जगणारा माणूस आहे, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे। वेगळं कॅरेक्टर होतं, कारण आत्तापर्यंत निगेटिव्ह केलं होतं, पॉझिटिव्ह केलेली होती, ग्रे शेडची कॅरेक्टर्स केली होती, पण हे असं कॅरेक्टर मला असं वाटतं की थोडं मला पहिल्यांदा करायला मिळालं, आणि तेच कारण आहे की ही फिल्म मी केली। रोमांस सगळेच करतात, पण फ्लटिंग किती एन्जॉय केलंस? मी खूप एन्जॉय केलं, आणि जर का श्रुतीबरोबर करायचं असेल तर मग प्रश्नच नाही। श्रुती, काय एकंदरीत राधा ही बावरीमधनं राधाचं कॅरेक्टर एक वेगळं, तू स्वतः आहेस, ती पण तशीच आहेस थोडीफार, पण म्हणजे आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं, पण तू मालविका, म्हणजे ज्या प्रोमोमधनं ही मालविका वाटते, ही श्रुती आहे? कारण असं आम्ही ऐकलंय की तुलाही ते थोडंसं अवघड गेलं स्टार्टिंगला करताना, कारण तू तशी नाही आहेस। अवघड तर येस डेफिनेटली गेलं, आणि काय नेमकं मालविका करेल हा मूळ प्रश्न होता। म्हणजे कारण ती बाहेर शिकलेली, खूप पैसा, कधीही सॉरी, प्लीज, थँक्यू असे शब्द न वापरणारी, खूप डॉमिनन्स, म्हणजे संदीपचं ऑफिस कसं असेल, लोकेशचं ऑफिस कसं असेल, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ती डिसाईड करेल। लग्न सोसायटीसाठी आणि आमका मोस्ट इम्पॉर्टंट प्रेम असा। आफ्टर ऑल द चॉईस इज योर्स। सांग मका नवरा तुका कोण हवा बाय, पोरवरीचा स्कूल टीचर पीटर बरा हाय। स्कूल टीचर पीटर नको त्रास मका दे, अर्ध्या रात्री उठून माझा क्लास मेलो घे। मंगेश पडगावकरांची कविता आपल्याला माहिती आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, प्रेम आंधळं असतं, पण इथे आहे प्रेम आंधळं नाही आहे, म्हणजे प्रेम आंधळं नसतं। तर काय नेमकं सांगायचं आहे तुम्हाला यामधनं? कारण खूप कन्फ्युजन झालं आहे आणि लोकांना खूप स्ट्रॉंग हे आलं की नवीन जे प्रेम करणारे आहेत त्यांना की काहीतरी नवीन आपल्याला कळेल यामधनं, काय सांगशील? मला असं वाटतं की आजकालची तरुण पिढी इतकी हुशार झालेली आहे, मग कधी प्रेमात पडायचं आणि कधी नाही पडायचं, किंवा कोणाच्या पडायचा हा तर मुद्दा वेगळाच आहे, पण कधी पडायचं हे इतकं समजतं त्यांना। त्याच्यामुळे पूर्वी आपण जे म्हणायचो की प्रेम आंधळ असतं आणि आंधळपणाने त्याच्यावर प्रेम केलं, असं नाही होत। त्यामुळे प्रेमाची कॉन्सेप्ट जी आहे ही इतकी बदलत चाललेली आहे तरुण पिढीच्या मनामधलं जे प्रेम आहे ते। त्यामुळे हे सांगण्यामागचं कारण असंच आहे की प्रेम आंधळं नाही आहे, म्हणजे आत्ता आपण बघतोय जे चालू आहे ते तसंच आहे। प्रेम आंधळं नाही आहे, प्रेम हे ठरवून होतं। कॅल्क्युलेशन पण बऱ्याच आहेत, प्रेम खरंच कॅल्क्युलेटिव्ह असतं? येस, म्हणजे आता तर तसं खरंच झालेलं आहे, आणि मला नाही वाटत की आधीसारखं प्रेम हे खूप इनोसंट राहिलेलं आहे। म्हणजे इवन तू मालविकाचं जर कॅरेक्टर बघितलं तर नेगेटिव्ह नाही आहे, तिचंही प्रेम आहे, पण ती पॉझिटिव्ह आहे, ती खूप तिला ऑब्सेशन आहे संदीपचं किंवा त्याच्या प्रेमाचं, तर ते सुद्धा एका प्रकारचं प्रेम आहे। मला वाटतं तेजसने सिनेमा दिग्दर्शित करताना किंवा सिनेमा लिहिताना सुद्धा एक चांगला विचार ठेवला आहे, कारण तुम्ही दोन जोड्या असल्यावर ना आणि एवढे 4 कॅरेक्टर असल्यावर खरं तर कन्फ्युजन होतं कोणतं कॅरेक्टर चांगलं, कोणाचं काय कोण, पण तुम्हाला चौघांना स्वतःची अशी एक स्पेस दिलेली आहे प्रत्येकाला, कारण ती लक्षात राहते ही अशी आहे, हा असं आहे। त्याविषयी तुला एकंदरीत त्या सगळ्या चोखंदळपणाविषयी काय म्हणायचं आहे? ॲक्टर हा स्वार्थी असतो नेहमी, आणि फिल्म चूज करताना किंवा कुठले नाटक म्हणा किंवा कुठले कॅरेक्टर बघताना मुळात या गोष्टी बघितल्या जातात। तर ही फिल्म मगाशी म्हटलं तर करण्यामागचं कारण हेच होतं की उत्तम बॅलन्स ॲज अ रायटर म्हणून महेंद्र आणि ह्यांनी ठेवलेलाच होता, आणि तेजसनी त्याची ट्रीटमेंट जी होती ती उत्तमपणे त्याला बॅलन्स केलेला आहे। माय प्लेजर। तू त्या मालविकाच्या प्रेमात आहेस, त्यांच्या 5000 करोडचे एम्पायर। आय वॉन्ट टू डू समथिंग इन लाईफ फर्स्ट यार, हे लग्न विग्न होत राहील। प्रेमाचं काही सांगता येत नाही, पण 100% तू
श्रुतीचा एक छान किस्सा आम्हाला ऐकवलेलास तो पुन्हा एकदा म्हणजे किती तुम्ही तुमच्या भूमिकेशी जवळ असता त्याच्यासाठी किती डेडिकेशन असतं हे एक तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात ॲक्टर म्हणून 2 पैसे कमी असले तरी माणूस, पण माणूस म्हणून तुम्ही उत्तम असणं फार गरजेचं असतं आपल्याकडे काम करताना. मला एक भयंकर लक्षात राहिलं संपूर्ण फिल्म प्रोसेसच्या दरम्यानमध्ये किस्सा, म्हणजे श्रुतीचा किस्सा नाही ॲक्च्युली, तो खूप चांगली गोष्ट आहे की साधारण रात्रीचे 2:30-3 वाजले होते आणि स्विमिंग टँकमधला एक सीन होता, दोघांचा सीन होता आणि प्रचंड थंडी होती, पाणी खूप गार होतं, पण तिने काहीही न करता, मी काही कटकट न करता, काही न करता तिने तो शॉट दिला आणि तो सीन आम्ही कंप्लीट केला. तर मला असं वाटतं की असं जर का को ॲक्टर असेल तर काम करायला समोरच्या माणसालाही मजा येते खूप. कौतुकाचा हा भाग झालाच, पण मला आठवतं आहे मी जेव्हा हा सीन शूट करत होतो तेव्हा एक सिक्वेन्स असा होता की मी पूलमधनं बाहेर येते आणि त्याचे असे गाल पकडते आणि त्याला विचारते की अरे का तुझं तोंड एवढं कडू काय. तुम्ही बाहेर आल्यानंतर मी गाल पकडले आणि मी फ्रीज झाले आणि असे हात हलवून मला पुढे काही बोलताच आलं नाही, कारण ते पाणी इतकं गार होतं आणि सारखं पाण्यामध्ये बाहेर परत वाळायची मी आणि परत आत पाण्यात जायचे. त्यामुळे माझी बॉडी इतकी नम झाली होती की एका पॉईंटला म्हणजे मी फ्रीज झाले आणि माझ्याबरोबर तोही फ्रीज झाला. त्यामुळे असे बरेच किस्से घडले तेव्हा. पण मला तू आवडतोस. एका रात्रीसाठी तू आलीस आणि माझ्या हातून चूक घडली आणि त्यानंतर चुकाच घडत राहिल्या. चूक तुझ्या मुलाची असा. पण मी आता सगळं सोडतोय ना तुझ्यासाठी. माझ्यासाठी यूज मी गॉड डॅम इट. मिला है मौका. नाउ जस्ट वेट एंड वॉच. मार दे चौका. उडी नको बस. पण नक्कीच इतके सगळे लोक असतात आणि तू आता सुरुवात केलीस तुझ्या करिअरला. बाकी लोकेशने बरेच सिनेमे केलेले आहेत, मालिका केल्या आहेत, संदीपने केल्यात, पण हे असताना ती सहजता अभिनयात येण्यासाठी आपले को ॲक्टर्सही तसेच लागतात. तो म्हणाला, पण तो सहजच इतकं काम केल्यानंतर सहजता येते. पण तुझ्यासाठी तो एक्सपिरियन्स कसा होता या सगळ्यांशी बरोबर काम करताना? उत्तम होता, कारण एक केमिस्ट्री तुमच्या को ॲक्टर्समध्ये असणं कुठल्याही प्रकारची, म्हणजे ती निगेटिव्ह पॉझिटिव्ह ॲज पर युअर रोल असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि माझे जे सगळे सीन्स होते ते लोकेश, संदीप सर आणि शिशिर शर्मा या तिघांबरोबर होते. तिघंही अतिशय एक्सपिरियन्स्ड ॲक्टर. मी अगदीच नवीन, म्हणजे तर मी ऑलरेडी टेन्स्ड होते की बाबा मी कसं करणार आहे, काय करणार आहे बाबा, या लोकांनी सांभाळलं नाही तर म्हटलं मग मालविका या कॅरेक्टरचीच वाट आहे वगैरे, इथपर्यंत सगळा विचार करून झाला होता. पण खूप कम्फर्टेबल केलं लोकेशनी, खूप कम्फर्टेबल केलं संदीप सरांनी, खूप कम्फर्टेबल केलं आणि ते कम्फर्ट लेवल आमच्या सीनमध्ये डेफिनेटली तुम्हाला दिसेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. नक्कीच. आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत ती कम्फर्ट लेवल मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी. थँक्यू. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई. सांग मका नवरा तुका तू त्या मालविकाच्या प्रेमात आहेस. आय वॉन्ट टू डू समथिंग इन लाईफ फर्स्ट यार. हे लग्न विग्न होत राहील. प्रेमाचं काही सांगता येत नाही, पण फन 100% कर.